अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर अशी सेवा बघणार आहोत जी आपल्याला आपल्या नित्यसेवेमध्ये ॲड करायची आहे. अगदी छोटीशी 2च मिनिटांची सेवा आहे, पण इतकी सुंदर सेवा आहे आणि बरेच भक्त ही सेवा रोज त्यांच्या नित्यसेवेमध्ये म्हणत असतात. ही सेवा म्हणजे स्वामी समर्थ अष्टक. बघा, हे अष्टक जे आहे ते इतकं सुंदर आहे ना. एकदम केविलवाण्या शब्दात आपण स्वामींना प्रार्थना करत असतो जेव्हा आपण हे अष्टक म्हणतो. इतकं सुंदर असं अष्टक आहे. रोज तुम्ही सुद्धा म्हणायला सुरुवात करा. तुम्हाला खूप तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडून आलेले तुम्हाला दिसतील. स्वामींना आपण या अष्टकाद्वारे प्रार्थना करत असतो की स्वामी, तुमच्याशिवाय मला या जगामध्ये कोणीच नाही आहे. तुम्हीच माझे माता पिता बंधू सखा सोयरे सगळे काही तुम्हीच आहात स्वामी. आणि मी तुम्हाला शरण आलेलो आहे. मला माझ्या जीवनाचा माझा उद्धार करा, असं आपण स्वामींना या अष्टकाद्वारे केविलवाण्या शब्दात आपण प्रार्थना करतो. आणि नक्कीच स्वामीसुद्धा आपली ही प्रार्थना स्वीकार करत असतात आणि स्वामींची विशेष कृपादृष्टी ही सेवा जो कोणी करतो त्याच्यावर लाभत असते. खूप सुंदर असं अष्टक आहे आणि 2च मिनिटांचं आहे. तुम्हाला मी म्हणून सुद्धा दाखवते, पण खूप सुंदर आहे. तुम्हीसुद्धा नक्की, जर तुम्ही हे अष्टक म्हणत नसाल तर तुम्ही नक्की तुमच्या नित्यसेवेमध्ये ही सेवा, हे अष्टक जे आहे ते तुम्ही ॲड करा. बघा, तुम्हाला खूप सुंदर, मनाला पण खूप पॉझिटिव्ह वाटेल, प्रसन्न वाटेल आणि तुम्हाला त्याचा एक वेगळाच अनुभव येईल. बरेच भक्त ही सेवा रोज करतात, त्यांनासुद्धा खूप अनुभव आहेत. मी सुद्धा रोज देवपूजा झाली की मी हे अष्टक म्हणत असते आणि रोज कंटिन्यू न चुकता हे अष्टक म्हणा. बघा, एखाद दिवशी नाही जमलं तर ठीक आहे, पण रोज म्हणण्याचा प्रयत्न करा. आपण देवपूजा रोज करतो. देवपूजा झाली की लगेच तारक मंत्र म्हणायचं आणि हे अष्टक म्हणायचं, म्हणजे आपल्याकडनं न चुकता रोज हे अष्टक म्हटलं जातं आणि खरंच त्याचे खूप विशेष लाभ आणि खूप विशेष अनुभव आपल्याला जीवनामध्ये येतात. तर बघा, हे अष्टक कोणतं आहे ते तुम्हाला मी म्हणून दाखवते. श्री स्वामी समर्थ अष्टक. असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पातलो सिद्धवा उद्धराया, नसे अन्य त्राता जगिया दिनाला, समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला, मला मायणा बापणा आप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू, तुझा मात्र आधार याले कराला, समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला, नसे शास्त्र विद्या कलादिक काही, नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथाही, तुझे लेकरूही अहंता मनाला, समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला, प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा, तुझा दास मीहीन स्मृती म्हणाला, क्षमीची असे याचना त्वत्पदाला, समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला, मला काम क्रोधादिकी नागविले, मनोनी समर्था तुला जागविले, नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला, नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या वीन नाही तुझी श्रेष्ठ आई, अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला, कधी गोडवाणी न येई मुखाला, कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला, कधी मूर्ती तुझी नये लोचनाला, समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला, मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा, घडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला, समर्था तुझ्या वीन प्रार्थू कुणाला. तर असं आहे हे अष्टक. किती वेळ लागतो हे म्हणायला? अगदी 2 मिनिटं. 2 मिनिट तुमचं जर एकदा पाठ झालं ना तर 2 मिनिटाच्या आतच तुमचं हे म्हणून पूर्ण होत जाईल. आणि खूप सोपं आणि खूप खरंच सांगते, हे अष्टक म्हणताना मन खूप भरून येतं, कारण आपण स्वामींना एक
केविलवाण्या शब्दात प्रार्थना करत असतो की स्वामी, मला तुमच्याशिवाय कोणीच नाही आहे जगात, माझा जीवनाचा उद्धार करा, मला तुम्हीच सांभाळा, माझ्या ज्या काही अडचणी आहेत तुम्हीच सोडवा. आपण अशी प्रार्थना स्वामींना करत असतो आणि खरंच स्वामीसुद्धा आपली ही प्रार्थना स्वीकार करत असतात. म्हणून जर तुम्ही म्हणत नसाल तर उद्यापासून नक्कीच देवपूजा झाली की लगेच म्हणा. जेव्हा आपण तारक मंत्र म्हणतो ना तेव्हा लगेच हे अष्टक म्हणायला घ्या. म्हणजे तुमच्याकडनं रोज न चुकता हे अष्टक म्हटल्या जाईल. तुम्ही दिवसभरात हे अष्टक कधीही म्हणू शकतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ, अगदी रात्री 10, 11, 12 वाजता जरी तुम्ही म्हटलं तरी चालणार आहे. पण बघा, आपल्याकडनं न चुकता म्हटल्या जावं असं तुम्हाला वाटत असेल तर आपण रोज देवपूजा करतो म्हणून देवपूजा झाली की लगेच अष्टक म्हणून घ्यायचं. म्हणजे आपल्याकडनं रोज हे अष्टक म्हटल्या जाईल. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.